पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, याच्या चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत. एकंदरीत सुखद चित्र पाहायला मिळतंय, पण काहींच्या पोटात पण दुखायला सुरू झालं. औषध देऊ त्यांना. एकीकडे ज्या ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांना औषध देऊ. काय सातत्यानं दर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात. मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो. आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले. येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत टिकावं म्हणून महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे दोन्ही भाऊ मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील. त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा असं होईल, त्याचा निर्णय तेच करतील. पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतोय, मला वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया. आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही, मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी, आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं, मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ. मला असं वाटतं हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल. आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणारा मोर्चा असेल. ठाकरे ब्रँड या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे, कारण की ज्या पद्धतीने या मोर्चाला दोन्ही ठाकरेंनी एकमेकांशी बोलून प्रतिसाद दिले. मला असं वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे. हा मोर्चा मराठी माणसाचा, याचं नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उपाध्यायांना हल्ली भाजपमध्ये कोण नाही विचार, मी काय उत्तर देतो. असं म्हणतायत की ठाकरे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, मुळात सक्ती नाहीच आहे. मात्र जाणीवपूर्वक झालं. आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याचे आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे. काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत. समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी, पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे. पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला असं वाटतं ती चुकीची आहे.